नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 8वी मॅथ्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत। पहिला प्रश्न पाहूया। शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाइन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाइन फॉर ईच एक्झाम्पल। खाली जे नंबर दिलेत आपल्याला ते नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे आहेत। प्रत्येक क्वेश्चनसाठी आपल्याला सेपरेट नंबर लाईन काढायची आहे, जसे आपण इथे काढलेले आहे। काय केले तर मी पहिल्या क्वेश्चनसाठी एक नंबर लाईन काढलेली आहे, इक्वल डिस्टन्सवरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही कसं काढणार? इक्वल डिस्टन्स 1 सेंटीमीटरवरती तुम्ही नंबर लाईनवरती मार्किंग करून घ्या। 1 सेंटीमीटरवरती मार्किंग करून घेतलं तरी चालेल। आणि काय करायचं, मध्ये कोणता नंबर आहे समजा तर इथे 0 लिहून घ्यायचं। ॲप्रॉक्सिमेटमध्ये जो असेल त्याला 0 लिहून घ्यायचं। आता इथं लक्ष द्या, क्वेश्चनमध्ये बघा डिनॉमिनेटरला कोणता नंबर आहे? 2 आहे, 2 आहे। सो इकडे काय 2 आहे। मग आपण काय करू शकतो लक्षात घ्या, पहिला नंबर काय लिहायचा 1/2, दुसरा नंबर लिहायचा 2/2, कळते सर्वांना? तिसरा नंबर लिहायचा 3/2, 4/2, 5/2, 6/2। क्लिअर आहे? लेफ्ट साईडला काय लिहायचं? -1/2, -2/2, -3/2, -4/2, -5/2, -6/2 आणि -7/2 असं आपण लिहायचं आहे। का 2 लिहिलंय आपण इथं? डिनॉमिनेटरला आपण 2 का लिहिलंय? कारण क्वेश्चनमध्ये डिनॉमिनेटरला 2 आहे म्हणून आपण काय लिहिले 1/2, 2/2, 3/2, 4/2 असं लिहिलेलं आहे। क्लिअर आहे सर्वांना? जिथं 2/2 आहे त्याला आपण काय लिहू शकतो? ह्याच्याऐवजी 1 सुद्धा लिहू शकतो। 4/2ला काय लिहू शकतो? 2 लिहू शकतो, कारण 2 1 2, 2 2 4, 2 3 6 आहे ना, मग आपण काय लिहू शकतो? ह्याला 3 लिहू शकतो। क्लिअर आहे? तसंच -2/2ला आपण काय लिहू शकतो? -1, -4/2ला आपण काय लिहू शकतो? -2 आणि -6/2ला काय लिहू शकतो आपण? -3। क्लिअर आहे सर्वांना? असं लिहिलं तरी चालेल। क्लिअर आहे? आता पहिला नंबर बघा 3/2, 3/2 कुठं आहे? इथं आहे 3/2, मग वरती लिहायचं 3/2, ह्याला मार्किंग करायचं 3/2। क्लिअर आहे? 5/2 कुठं आहे? राईट साईडला जायचं 0 पासून, इथं आहे 5/2, इथं येणार 5/2। आता -3/2 कुठं असणार? लेफ्ट साईडला बघा, 0 नंतर 1 2 आणि 3, -3/2। क्लिअर आहे? अशा प्रकारे आपण हे नंबर लाईनवर दाखवू शकतो। जर तुम्हाला स्कूलमध्ये असं सांगितलं असेल हे 1/2, 2/2 लिहायचं नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सगळं पेन्सिल लिहायचं 1/2, 2/2 सगळे नंबर दाखवायचे। आणि जिथं 2/2 आहे, 4/2 आहे, तिथं 1 2 असं लिहायचं आणि हे 1/2, 2/2 सगळं रफ करून टाकायचं। क्लिअर आहे सर्वांना? अशा प्रकारे आपण सोडू शकतो। आपण दुसरा क्वेश्चन पाहूया। 7/5, 2/5, -4/5 हे आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचे। सर्वप्रथम आपण काय केलं, एक नंबर लाईन काढली आणि इक्वल डिस्टन्सवरती मार्किंग करून घेतलेले, समजा 1 सेंटीमीटरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे। ॲप्रॉक्सिमेटमध्ये कोणता नंबर आहे? इथं आपण लिहूया 0। काय लिहूया? 0। आता लक्षात घ्या, काय लिहायचं? इथं बघा डिनॉमिनेटरला 5 आहे, मग आपण काय लिहिणार? 1/5 बरोबर 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6/5 आणि 7/5। लेफ्ट साईडला आपण काय लिहिणार? -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5, -6/5, -7/5 एवढं लिहिलं तरी चालेल। आता लक्षात घ्या, जिथं 5/5 त्याला आपण काय लिहू शकतो? 1 लिहू शकतो, आणि ज्या साईडला -5/5 त्याला आपण काय लिहू शकतो? -1 लिहू शकतो। क्लिअर आहे सर्वांना? आता लक्षात घ्या, 7/5 0 पासून राईट साईडला जायचं, 7/5 इथे येणार 7/5। क्लिअर आहे? आता -2/5 0 पासून लेफ्ट साईडला जायचं, -2/5 इथे येणार आहे -2/5। -4/5 कुठे येणार? लेफ्ट साईडला येणार आहे 0च्या, इथे येणार आहे 1 2 3 आणि 4, इथे येणार -4/5। क्लिअर आहे सर्वांना? डिनॉमिनेटरला जो नंबर आहे तोच इथे घ्यायचा, 1/5, 2/5, 3/5। क्लिअर आहे? इथं 6 असतं, आपण काय घेतलं असतं 1/6, 2/6, 3/6। क्लिअर आहे? अशा प्रकारे आपण नंबर लाईनवरती नंबर दाखवू शकतो। आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया। -5/8 आणि 11/8 हे आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचं आहे। आपण काय केलं, नंबर लाईन काढली, त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्सवरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे 0 घेतले। डिनॉमिनेटरला कोणता नंबर आहे? 8, मग आपण काय लिहितो? 1/8, 2/8, 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8, 9/8, 10/8, 11/8, 12/8 असं आपण लिहितो। क्लिअर आहे? तिथं 10/10 आहे, सॉरी 8/8 आहे, तिथं आपण काय लिहिणार? 1 लिहिणार। तसंच लेफ्ट साईडला आपण काय लिहिणार? -1/8, -2/8, -3/8, -4/8, -5/8, -6/8 असं आपण लिहितो। क्लिअर आहे? पहिला नंबर कोणता आहे? -5/8। तिथं काय करणार आपण? 1 2 3 4 5, -5/8ला आपण मार्किंग करून तो नंबर लिहिणार आहे। आता 11/8 आहे, 11/8 कुठे असणार आहे? 0च्या राईट साईडला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 इथं असणार आहे
11/8. क्लिअर सर्वांना? हे 1/8, 2/8, 3/8 दाखवलं पाहिजेच असं काही नाही. हे आपण नाही दाखवलं तरी चालणार आहे. डायरेक्ट फक्त इथं एवढं लिहायचं आहे. 8/8 तिथं 1 लिहिलं तरी चालेल. क्लिअर सर्वांना? हां, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. 13/10 - 17/10. इथे जरा अवघड झालं ना आता. खूप मोठे नंबर आहे 13 आणि 17 आणि डिनॉमिनेटरला पण 10 आहे. मग जास्त लिहायला लागेल. लिहायची गरज आहे का? नाही लिहिलं तरी चालेल. आपण समजा इथं कुठेतरी 0 घेऊया. इथं 0 घेऊ आपण. इथं 0 घेऊया. राईट साईडला काय पाहिजे? 13पर्यंत पाहिजे आपल्याला. अपॉन 10 आहे. मग आपण काय करणार? 10 नंबर जिथं आहे तिथं काय करणार? आपण 1 लिहिणार आहोत. इथं काय येणार? 1/10, 2/10, 3/10, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10/10 म्हणजेच काय असणार आहे? 1 असणार आहे. क्लिअर सर्वांना? हेच आपण पाहिलं ना 8/8. मग अशी पाहिलं तिथं 1 लिहिलं होतं. आता इथं काय आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 आहे ना? 10/10 आहे ना? कारण डिनॉमिनेटर 10 आहे. तिथं असणार 1. क्लिअर आहे? तसंच लेफ्ट साईडला -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10. -10ला आपण काय लिहिणार? -1. बाकीचे मधले नंबर नाही लिहिलं तरी चालेल. क्लिअर सर्वांना? आपल्या राईट साईडला कोणता नंबर दाखवायचा आहे? 13/10. 13 कुठं आहे? हां बघा, 0 पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 वरती येऊन आलं 11, 12 आणि 13. 13 वरती काय लिहिणार आपण? 13/10 लिहिणार आहोत. क्लिअर आहे? हां, अशा प्रकारे आपण डायरेक्ट सुद्धा दाखवू शकतो. आता तिथं बघा -17/10, -17/10. बघा 0 नंतर 1, 2, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, -10, -11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. इथे येणार आहे -17/10. क्लिअर आहे सर्वांना? असं आपण मधले नंबर दाखवलं नाही तरी चालतं. नुसतं इकडचं 1, इकडचं -1 दाखवलं आणि बाकीचं जे आपले नंबर सांगितले 13/10, 17/10 ते दाखवलं तरी चालेल. क्लिअर आहे सर्वांना? अशा प्रकारे आपण नंबर लाईनवरती नंबर दाखवतो. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. नंबर लाईन आपल्याला ऑब्झर्व करायचे आणि खालच्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहायचे आहेत. आता लक्षात घ्या, इथं 0 आहे आणि डायरेक्ट इथं 1 आहे. ह्याचा अर्थ काय असणार आहे? किती नंबरला 1 आहे? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे हा नंबर काय असणार आहे? 1/4. हा नंबर काय असणार आहे? 2/4. हा नंबर असणार आहे 3/4. हा नंबर असणार आहे 4/4. क्लिअर आहे सर्वांना? हां, तसं आपण ह्याला काय लिहू शकतो? 5/4, 6/4, 7/4, 8/4. ह्याला काय लिहू शकतो? 9/4, 10/4, 11/4. ह्याला काय लिहू शकतो आपण? 12/4. ह्याला लिहू शकतो आपण 13/4. तसंच लेफ्ट साईडला आपण काय लिहिणार? -1/4, -2/4, -3/4 आणि -1ला -4/4. तसं ह्याला काय लिहिणार आपण? -5/4, -6/4, -7/4, -8/4, -9/4, -10/4, -11/4 आणि -12/4. 4 3 12 आहे म्हणून इथं -3 आलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना? विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. पॉईंट बी कुठं आहे? इथं. कोणता नंबर इंडिकेट करतोय? -10/4. कोणता? -10/4. -10/4. ह्याला आपण 2 ने डिवाइड केलं तर काय होईल? 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. मग -5/2. म्हणजेच आपण ह्याला -10/4 असंही लिहू शकतो किंवा -5/2 असंही लिहू शकतो. दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. क्लिअर आहे? दुसरा क्वेश्चन आपण पाहूया. विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 3/4. हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्ट करूया. काय करतो आपण? 1 3/4ला आपण 4 1 जा 4. काय करतो? 4 1 जा 4. ह्याचा 1चं मल्टिप्लिकेशन करतो. 4 1 जा 4 प्लस 3/4. किती होणार? 4 + 3 होणार 7/4. हा नंबर काय झाला? 7/4. 7/4 कुठं आहे? इथं आहे. कोणता नंबर इंडिकेट करतोय? सी. मग कोणता पॉईंट आहे? पॉईंट सी. क्लिअर आहे सर्वांना? ह्या नंबरला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं ते आलं 7/4. मग 7/4 कुठं आहे? इथं आहे. कोणता नंबर इंडिकेट करतोय 7/4? सी. म्हणून आपण लिहिलं पॉईंट सी. क्लिअर आहे सर्वांना? स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. पॉईंट डी काय इंडिकेट करतो आहे? 5/2. पॉईंट डी कुठं आहे? इथं. कोणता नंबर आहे पॉईंट डी? 10/4. 10/4. पॉईंट डी कोणता नंबर आहे? 10/4. इथं लिहूया आपण 10/4. ह्याला डिवाइड केलं तर काय होईल? 2 2 जा 4, 2 5 जा 10. ह्याला आपण 5/2 लिहू शकतो ना. म्हणजेच इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे डीला आपण 5/2 लिहू शकतो. हे करेक्ट आहे. मग आपण काय लिहिणार? द स्टेटमेंट इज ट्रू. स्टेटमेंट इज ट्रू.
क्लिअर सर्वांना? म्हणजेच पॉईंट डी 5/2 हा नंबर इंडिकेट करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.